अशी कशी हो स्वयंपाकात रोज रमते बाई. दारातलं माप ओलांडत जेव्हा तिने लक्ष्मी म्हणून पहिलं पाऊल टाकलं घरात, तेव्हा तिनं ओल्या मेहंदीच्या हातानं केला होता स्वयंपाक. जेव्हा ती पहिल्यांदा झाली होती आई, तेव्हा आधी पोटात मग कडेवर सांभाळत लेकरू तिनं केली होती स्वयंपाकाची घाई. तिनं लाजत लाजत केला हो स्वयंपाक, जेव्हा कोणी तिला सहज म्हटलं सुंदर. आणि तिने हुंका दाबत देखील केलाय स्वयंपाक, जेव्हा कोणी म्हटलं तू पांढऱ्या पायाची अवतसा दळींद. परातीतल्या कणकेत फक्त तिने मळलं नाही पाणी, तर मळले तिने न चुकता तिच्या दिवसातले 24 तास. फोडणीत फक्त तिने टाकली नाही मोहरी, मोकळ्या हातानं तिनं उठली त्यात तिच्या स्वप्नांची शिदोरी. फक्त मसाल्यांनी कुठे येते हो चव त्या भाजीला. चव तर तेव्हा आली जेव्हा तिने त्यात मिसळलं निस्वार्थी मूठभर प्रेमाला. सगळ्यांच्या आवडीनिवडी होत्या तिला अगदी पाठ, फक्त तिची आवड कोणालाच नव्हती माहीत. सगळ्यांना गरम गरम वाढण्याच्या नादात स्वतःला थंडगार जेवण घेतलं तिनं थाळीत. अनेकदा तिनं पंचपक्वान्यांनी भरलं सगळ्यांचं ताट आणि उपाशी पोटी झोपून गेली म्हणत, अहो भूकच नाही आज. तापानी अंग फणफणत होतं तरी ती पेटून उठली चूल पेटवायला. डोळ्यात होतं पाणी तरी भरल्या पापडांनी ती बसली कांदा चिरायला. आता गुडघे थकतात, पाठ दुखते, तरीही ती पदर खोचते, गोड हसते, म्हणून जातात मायेचे 2 घास पोटात. 7 समुद्र ओलांडताना नभालाही तिने कवीत घेतलं, तरी घरच्या चुलीशी नातं आयुष्यभर घट्ट जपलं. अशी कशी हो स्वयंपाकात पुन्हा पुन्हा रमते बाई, एका हातानं पुसत घाम, आयुष्यभर शिजते बाई, आयुष्यभर शिजते बाई.